आई शांता येईना अजून कामावाली. माया डोळे नाही तर लय अवघड झालं बा. स्वप्पा कुठं आहे काय न बा. हे असल्यावर बरं राहतं. ती बिचारी बरोबर नेऊन घालती तिथं स्वप्यावर. आला असतो तिला येवस्तो आता शांताला. लय कावाची वाट पाच लय उशीर झाला बा तिला. नाही तर लय लवकर येते. पण शांत आल्याशिवाय मला जेवणही भेटत नाही, चहा नाही भेटत, पाणी नाही भेटत. काय उपयोग नाही या जेवणाचा. मेलं ते बरं पण आंधळ नाही करू कोणाला आंधळ. अरे आंधळ झालो तर बायको मला सोडून गेली. चांगला होतो आईला बायकोला पुढं पुढं करायची. आमकं खात्या का तमकं खात्या का. आणि ऑक्सिजन मध्ये माझे डोळे गेले. अरे रे रे बायको पळून गेली मायाला नाही. तशी गेली तर आलीच नाही. झालं 1 वर्ष गोष्टीला. बापरे मालक तिथं बसले बाई. मला आज लय उशीर झाला. मालकाला लय राग आला असेल आज. मालक आले शांता. हा आले आले. आज लय उशीर केला तो. काय झालं मालक आज आहे ना थोडा उशीरच झाला बाई. पोरांना सुट्टी ना त्याच्यामुळे मग ते पोरं म्हण मम्मी आम्हाला हे बनवून दे ते बनवून दे. त्यांना आहे ना एक गुळाची भाजी काढून दिली. ते म्हण आम्हाला गुळाचीच भाजी खायची आहे ना. का मग दिली काढून त्यांना. बर झालं तेच म्हणलं लय उशीर केला. मला तर कवाची ताण लागली. पाणी प्यायला जाता येईना. ते म्हणा पोर म्हणा काजू बदामचा शिरा कर मम्मी. आता तुम्ही सांगा आपली परिस्थिती अशी आहे. म्हणलं आता काजू बदाम किती महाग आहे. कुठून आता शिरा करून देऊ. बाबा नो खा गोळाचीच भजे. मग दिले भजे काढून आले टपक्या. अगं शांत ऐक ना. इड डब्यांमध्ये काजू बदाम आहे ना. मग ते घेऊन जाय ना घरी. पण ते कशाला आता तुम्हाला शिरा लागतो ना सकाळी रोज. मला जाऊ दे नसलं तर नसू दे. पण लेकरा बाळांना ना खाऊ घाल. बर बर मालक तुम्ही किती चांगले. अशा चांगल्या माणसाला देवानी ही वेळ आणली. जाऊ दे नशिबात होत. बर डोळे गेले. डोळे गेल्याच्या नंतर बायको सोडून गेली. तिला नाही तुमची दया आली. देवाला नाही तुमची दया आली. स्वार्थी स्वार्थी जग झालं. जेव्हा तुम्ही चांगले होते तेव्हा मालकीन बाई राहिली. अहो काय सांगा त्या जे म्हणलं ते. शांता जाऊ दे झालं ते झालं. नको दुखावरल्या खापल्या काढू. अगं गेली माय बायको. लय भारी होती. लय जीव लावला मी तिला. लय भारी काय म्हणून राहिले मालक तुम्ही तिच्यासाठी रडा. तिला तिच्या डोळ्यात आहे का पाणी तुमच्यासाठी. का आपल्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला. आपला नवरा आंधळा झाला त्याची सेवा करायला तिथंच राहावा. म्हणजे तिने फक्त चांगलं होती तवर मास्तवर घासन मग येतो तुझा वास. तुम्हाला आता काही दिसत नाही तर लगेच सोडून गेली. याला काय बायको म्हणत्या का. बायको म्हणजे कशी पाहिजे. तिने सुखात दुखात साथ दिली पाहिजे नवऱ्याला. आणि नवरा सुद्धा तसाच पाहिजे सुखात दुखात साथ दिली पाहिजे. लय साथ दिली शांत. लय तिला साथ दिली. नाही देव आला. जाऊ दे नका रडू मालक. जाऊ दे आता शांता. मला तिकडं क्वाटवर नेऊन घाल. मी ना आता थोडं मला आहे ना निस्ता सगळा थोडी अशी झापड पडली. मला ते क्वाटवर नेऊन घाल आणि थोडं पाणी दे पहिले प्यायला. झोप येऊ राहिली का. लय झोप येऊ. बर बर चला ते चष्मा घालून घ्या. कुठे शांत. अहो इकडे आहे मालक. चला उठा. चला मालक चला. तिकडे नाही तिकडे संडास बाथरूम आहे.
धरायचंय का हा. या भिंतीला धरून धरून चला. तू ये म्हणून, नाही तर माझं काय खरं नाही. जाऊ द्या मालक, तुम्ही ना असं मनाला खात नका जाऊ. इकडं इकडं इकडं. हा चला चला सर चला. बसा बसा इकडं. ग हा तू लय वाट पाहिली मी, हा हा कधीची वाट पाहत होतो. म्हणलं ही शांता लय लवकर येते हा. आणि आज का उशीर झाला. हा. बरोबर आहे. मालक, धरा. तुम्ही ना या उशीवरती ना डोकं ठेवा. हा. झोपा सारखा वरती. पाणी आणते मी. हा हा पाणी आण पाणी आण. हं. मालक मालक हं? पाणी प्यायचंय ना तुम्हाला. हा 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 धरा. हळूच उठा. हा काय इकडे इकडे घालस. कुठं. हा काय उपयोग नाही हो माणसाच्या जीवनाचा. डोळे म्हणजे किती महत्वाचा अवयव असतो माणसाचा. हं? एक टायमाला आहे ना हात तुटला असता तर चालला असता, पाय तुटला असता चालला असता ऍक्सिडेंट मध्ये, पण तुमचे डोळे नव्हते जायला लागत मालक. एवढं मोठं तुमचं घर दार गाडी बंगला, जसे तुम्ही आंधळे झाले तशी तुमची ती गाडी तशीच पार्किंग मध्ये लावली. पण चालू आहे. हा ना मग तेच ना. माझा सुद्धा जीव लय थोडा थोडा होतो मालक तुमचं ते असं हे पाहून नाही का. अगं काय झालं, डोळे नसते गेले ना हा सगळं राहिलं असतं व्यवस्थित. बरं का, हा डोळे राहिले असते ना हा काही केलं असतं मी. हा बायको जरी निघून गेली ना हा मी दुसरी बायको केली असती, पण शांता हा का. लकटीचीच राहिलं असतं. हा. पण देवानं नेमकी मेहनत वस्तू नेली. हा लोकांना हसू केलं देवाना. लय अवघड. ते काय मालक तुम्ही असं रडू नका बाई सारखं. हे बा आता आहे ना कोणाच्या घरी दुःखाचा प्रसंग आला का लोकांचा हसूच होत राहत. आपण आहे ना त्या गोष्टीचा विचार नाही करायचा. काय वाटतं तुम्हाला. नाही कधीच जाऊ द्या घ्या तुम्ही झोपून आता. हा झोपा झोपा झोपा. डाग चावला वाटत. शांताला म्हणलं कालच मच्छराची डाळ काय अगरबत्ती आण. अजून शांता नाही आणली. अरे शांता, शांता. जी मालक. अगं लई डाग झोंबू राहिले. तुला काल म्हणलं होतं ना मच्छरची अगरबत्ती आण. बरं बरं मी आहे ना मालक आज बाजारात जाणार आहे ना भाजी आणायला. हा. मग घेऊन येते. हा बर बर तेवढी अनुभव ध्यान करून. हा चालेल चालेल. डाक चावला का. लई बर जमला. हा बरं बरं झोपा झोपा. मी ते भांडे घासून राहिले ना. हा का. हा हा घस घस करतो का. हा झोपले वाटतं मालक. काय मालक दिसायला सुंदर आहे आणि तो मानवरा दारुड बुसक्या 1 रुपया कमवायची अक्कल नाही त्याला. मला जर असा मालकासारखा नवरा भेटला असता, असा एवढा प्रॉपर्टीवाला एवढ्या इस्टेटीवाला, तो आंधळा असता तरी मी त्याला सोडलं नसतं. काय करायचं आता. जिडं द्यायचं तिडं नाही देत देव आणि जिडं नाही द्यायचं तिडंच देतो.
शांता, ए शांता, शांता कुठे आहे तू? जी मालक, जी मालक. अगं हा कुणीतरी घरात आलत का घरात आपल्या? नाही. अगं ते ना असं लैनिक काढून असं हात लावून गेलं. तुमच्या पायाला? हा. बापरे, मालक काय बोलून राहिले तुम्ही? तुमच्या पायाला हात लावायची कोणाची हिंमत आहे का? हा? कोण येणार आहे घरामध्ये? मी तिकडे भांडे घासू राहिले, तुम्ही इथं झोपेले. एवढ्या मोठ्या घरात कोणत्या बाबाची हिंमत आहे यायची? अगं पण मग दरवाजे लावेल तो. हो. एक काम कर. हा? नाही नाही नाही, एकदा पाहुण्याची बरं दरवाजा लावेल का पाय? बर बर, बघते मी. दरवाजे पण माझ्या हाताने लावेले ना मी. पाय बरं पाय, का तो आपण चुकून उघडा राहिलाय. नाही हो मालक. पाहून तर ये. बर बर. मालक हा, कुणीच नाहीये, दरवाजा बंद आहे. बंद आहे का? तुम्हाला ना मालक हं? एक सांगू का? हा. बर का, मालकीणीचे आहे ना तुम्हाला भास हो राहिला. मालकीण आता वर्ष झालं तुमच्या जवळ नाहीये ना, त्याच्यामुळे तुम्हाला भास होतोय का माझ्या अंगाला कोणी हात लावला काय, माझ्या पायाला कोणी हात लावला काय, असं तुम्हाला भास हो राहिला. आता शेवटी कोणता नवरा असला ना तर त्याला वाटतच ना आपली बायको आपल्या जवळ असावा, नाही का? हा, असं असू शकतं बर का शांता. हा. पण मग नाही का मला तुम्हाला ना स्वप्नच पडलं, मालकीनबाईचं स्वप्न पडलं तुम्हाला, म्हणूनच तुम्ही असे सारखे 2 वेळेस मला आवाज दिला, शांता शांता, असं तुम्ही कधी डचकून उठती नाही. आज असं काय झालं तुम्हाला? तेच मला कळालं. हा बरं, जाऊ द्या जाऊ द्या, घ्या झोपून मालक. तू काय करते? मी भांडे घासू राहिले ना. बर मी झोपतो. हा. आणि बरं मालक, हा? घ्या तुम्ही झोपून. मी ना भांडे घासून झाले का मग आहे ना तुम्हाला आहे ना चहा ठेवते. हा हा हा, बरं, चालेल चालेल. जा जा. हा. मालक, हा तुम्ही झोपले ना, हा ते चष्मा काढून ठेवा ना, तुटल ना तो झोपतानी. हा हा, तू तू हा. कोण आहे? कोण आहे? कोण आहे रे? कोण आहे? शांता, शांता. ए? जी मालक, जी मालक, काय झालं मालक? काय झालं? कशाला उठले तुम्ही? अगं मग शांता, हा? मध्ये कोणतरी आलं होतं, पळालं. नाही मालक. पाय पाय येलं, पाय पाय येलं पुढं. अहो, तुम्हाला सांगितलं, तुम्हाला स्वप्न पडून राहिलं, तिकडं नका जाऊ. कोणीच आलं नाही इथं मालक. तुम्ही ना नुसते घाबरून राहिले. झोपा. मला आहे ना हा? शांता, हा? लय भीती वाटू राहिली. हा का? आता मला आहे ना, हा? आता असं वाटू राहिलं. हा? शांता, हा? तू आहे ना कुठं जाऊ नको आता, किचन मध्ये नाही. हा? तू मापाईच थांब. हा का? हा, मला तो हात दे. हा? हा, आता येड आहे ना, मापाई झोप. तुमच्या पाशी? हा, नका बाई नका. मालक असं काय बोलू राहिले? मी एक कामवाली आणि तुम्ही खुशाल म्हणून राहिले मापाशी झोप. पटत का मालक तुम्हाला? अगं मी तुला काय म्हणून राहिलो, हा. झोप म्हणजे तू माया पैकी अंगून झोप. हा. मला आहे मध्ये अंतर ठेवून झोप. हा? मला आहे ना कोणीतरी येत आहे, खूप भीती वाटू राहिली. हा का? येऊन माणूस स्पर्श करून जातो शरीराला. हा का? हम्म. तुमच्या शरीराला? हो. अहो मालक, काय बाई आता सांगायचं. ते तुमची अवस्था आहे ना तशीच झाली बा. ते बायको नसल्यामुळे आहे ना तुम्हाला ते आता खूप दिवस झाले ना, त्याच्यामुळेच तसं हो राहिलं. नाही शांता, मी ही गोष्ट मान्यच करीत नाही. हा का? नाही. म्हणजे कोणीतरी घुसलंच होतं का घरात? येतच येतच. अहो जाऊ द्या, आता तुम्हाला काय सांगायचं. तुम्ही खूप भीतीने घाबरून गेले. तुम्ही झोपा.
तू मला सोडून नको जाऊ, इकडे झोप. नाही नाही, मी नाही जात, मी इथं झोपते तुमच्या बाजूला. सारखा वरती सारखा. इथं झोपले बरं का मालक मी. झोपले का? मालक हाय हाय, मी हाय, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि ना मनातली भीती काढून टाका सगळी. हा झोपा झोपा. शांता, हा तू ये ना काम नंतर आवर, हा आता झोप येडच. बर बर, चालेल चालेल. मालक झोपले का? नाही नाही, बोल ना शांत. म्हणलं तुम्हाला मालकीनबाईची आठवण येते ना, खरं सांगा. मला ना हं? येते ना शांता, लई येते शांता, खूप आठवण येते. मग आता माझं दुःख कोणाला सांगू? मला सांगा ना मालक. मला सांगा ना तुमचं दुःख. अगं ते बाय हा शांता, हा तुला सांगाय जावा तर पांगत नाही का? नाही नाही, पांगायचं काही नाही, सगळं चार भिंतीच्या आतच राहील. तुम्ही मला सांगा. या बा, तुम्हाला असं इच्छा होत असेल ना, आता या बा आंधळ्याला तर कोणी बायको देणार नाही. नाही. मी जरी कामवाली आहे, तुम्ही एवढे मोठे घरचे मालक आहे, एवढे इस्टेटीचे. हा पण आज तुम्हाला जे पाहिजे ते सुख भेटत नाही, तर त्याचा काय उपयोग आहे सांगा बरं. नाही काहीच. शांता हा थांब, मला आहे ना थोडं उठून बसू दे. हा बर बर, उठा उठा उठा. ना शांता, हा तू तर मनातलं बोलली, हा पण मी बोलू की एक? हा बोला ना. मला तू दिशील का प्रेम मा बायको सारखं? बापरे मालक, आता राग आला ना तुला? हा तुला राग आला ना मी बोललो तो? हा मग मी तुला म्हणलो होतो ना बोलू का? तू म्हण बोला, काय बेऊ नका. नका बाई नका, हाताला हात लावू. राग येईल तर मग तुम्ही राग आहे सारखंच बोलू राहिले बाई मालक. हा मी तुम्हाला म्हणले तुम्हाला आठवण येत नाही का मालकिनीची, तर तुम्ही लगेच मलाच म्हणू राहिले शांता मला प्रेम देशील का? नका बाई, कसं वाटतं ते, तुम्ही एवढे मोठे मालक, मी एक अशी चिल्लर कामवाली. हा चांगलं वाटतं का? अगं येडे, कामावाली आहे तू, हा तू एक माणूसच आहे ना. हा 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 हं? बर बर. जे मला पाय मी बोललो बा, मला जे लागतं ते नसल द्यायचं तुला ना, हा तर जाऊ दे, मी घेतो झोपून बाई. ऐका ना मालक, बरं देते मी तुम्हाला प्रेम. हा हा द्या ना. हा ते पोरांना आहे ना थोडं खायला न्यायचं होतं आणि कपडे न्यायचे होते, तर मला थोडीशी पैसे द्याल का? किती? मला काही नाही, एक 10,000 रुपये. काही नाही, एक 10,000 रुपये. शांता, हा काय काळजी नको करू. हा त्या ड्रायव्हर मध्ये 10,000 रुपये हा ते घेऊन जाय. हाय का ड्रायव्हर मध्ये पैसे? हाय हाय. बरं बरं, झोपा झोपा मालक, देते तुम्हाला प्रेम मग. हा. शांता, हा या बाय, हा मला तर काही दिसत नाही. हा आता तूच व्यवस्थित करून घे बर का. हा नेट सगळं ऍडजस्ट करून घे तूच. हा हा तुला पाहिजे तर मी ना, मी या अंगून ते अंगून झालो का, मग एकदा मला मग चालून जाईल. हा हो, मग असा वरून जरी असलो ना, हा हा तरी माझी गती चालू होईल. फक्त हा शांता, हा माझा आहे ना हा हात बरोबर तिड ने, का मी बरोबर करतो. ते हा हा ते मालक, बाया तुम्ही नका काहीच घाबरू, मी करते सगळं बरोबर. हा, शांता, हा आवड बोललंय कस तरी झालंय. हा आता हा तू कुठं आहे ग? ते आव मालक इकडे इकडे. इकडे. थांबा थांबा, ठेवा इकडे हात. हा, हा आशेवा आशेवा. असे का? हा थांब. हा जशी माई बायको मिली हा आणि माई बायको गेली, हा
आणि माझे डोळे गेले ना, हा अगं मला लई इच्छा व्हायची करावा, हा पण या बाई तोच माझी इच्छा पूर्ण करू राहिली बरं का. हा आता कसं आहे, मनुष्य प्राणी ना हो, प्रत्येकाला वाटतच मला. हम्म. हा बरं झालं तूच माझं दुःख समजू शकली. हा मालक, तुम्ही ना बाई आता असं सारखं दुःख दुःख नका करू. आता तुम्हाला थोडस प्रेम भेटू राहिलं ना. नाही, असं तू जर प्रेम दिलं हा. ना, मी सगळं दुःख विसरून जाईल. हा ना. तू म्हणशील ते देईल मी. हा का. काय मला बोखंडी न्यायचंय का? तू म्हणली ना हा. मालक मला इथं राहायला यायचंय, हा. तरी माही तयारी. हा नाही, आता कसं आहे माहिती आहे का मालक, मी इथं राहायला नाही येऊ शकत, पण मी अशी आले का कामावर तुम्हाला थोडं महिन्यातून 2 महिन्यातून असं प्रेम देत जाईल. बरोबर, चालेल. लय बरी वाटतं ग शांता. कुठे आहे तू? इकडे आहे मालक. हे आवाज ना ग. मालक सोडा आता, सोडा. थांब थांब थांब. नाही सोडा आता, बस. थांबा थांबा, मी आणते तुम्हाला. शांता, हा. काय सांगायचं तुला? हा. इथं ना नाही का, मला असं हात घसरून गेलं, हा. मग तुला मी बोलावलं. हा. बोलावल्यावर मी मनात माझ्या भीती तयार झाली ना, हा. हा. तर मग पाय बरं, तू जवळ आली तर आपलं पाय लगेच प्रेम पडलं. हा, तुम्ही मला मला भीती वाटती, माझ्या शेजारी झोप शांता, आणि मग तुमचा हात मी असा हातात घेतला. माझ्या तर लगेच शांत भावना जागृत झाली. हा बरं, जाऊ द्या. तुम्ही तर खुश झाले ना. तू लय खुश. हा बरं बरं, चालेल. मग आता तुम्हाला चहा करून आणू का? हा, चहा कर. हा. आणि हे बाय, आणि जाताना ना हा. त्या डावर मध्ये 10,000 आहे. हा. हा ते बरं बरं, जाय. त्याचीच वाट पाहत होते मी. काय म्हणली? नाही नाही, म्हणलं त्याचीच नवरा नवरा वाट पाहतो, माझीच हा. माझीच वाट पाहतो नवरा, असं म्हणत होते. हा. बरं बरं, जाय मग चहा. हा तुम्ही झोपा मग. हा, हा. मला हा. आणू का चहा करून? हा आणा. हा. थकलो मी बी. हा. हा, आता ते कसं एवढ्या दिवस झाले ना हो, त्याच्यात तुम्ही सारखी घरात घरात आहे ना, घरात राहून माणसं फिरायला नसतं, अन्न पाणी पचन होत नाही, एनर्जी डाऊन होऊन जाते ना. त्याच्यामुळे तुम्हाला अजून थकवा येईल. आता तुम्ही आराम करा. हा, मी तुम्हाला चहा करून आणते, आणि जाताना मग पैसे घेऊन जाते ड्रायव्हर मधून. किती पैसे ड्रायव्हर मध्ये? टावर मध्ये ना हा 500 का 1000 असतील, हा. त्याच्यात 10,000 नाही तुला काढून. असं म्हणता का? हा 50,000 आहे का त्याच्यात? हा आहे. मी काय म्हणते माहिती का, मला जायना का असं ना 50,000. या बा, तुमचा माझ्या विश्वास आहे ना. मग शांता, तुला चांगली बाई, तो विश्वास आहे मग. हा, 10,000 नेते मोजून मी. हा ने. बरं बरं. बया, मालकाला काही दिसतं तवा 50,000चा एवढा जाडा बंडल आहे, घेतला टाकून. सांगेल मी 10,000च नेले, आणि माझ्यावर जर आरोप केला तर सांगेल म्हणजे तुम्ही माझ्यावर आरोप करता का मालक? मी काम सोडून जाईल, तुम्ही माझ्या संग काय चाळी केली ते सांगून देईल सगळ्यांना, असा दम देईल. चला आता आहे ना, थोडीशी मालकाला कॉफी नाही तर चहा मस्त स्पेशल दुधाचा बनवून नेते, आणि झालं का मालक? चहा घ्या ना. झाला का? हा हा, द्या हात द्या. द्या. मस्त झाला. छान आहे ना? हो लय बाय. बरं, मी काय म्हणते मालक, आता तुम्ही चहा प्याला का, मग मी जाते बरं का घरी निघून. हा, पोरं वाट पाहत असतील ना. हा जाय जाय. मग तुम्ही ना
झोपून घ्या. मी आहे ना उद्याकडे लवकर येते. हा हा चालत. बर, जाऊ का मग? जाय हा. जाय. पैसे घेतले का? शांता हा 10,000 घेतले का त्याच्यातून? हा घेतले. मग पाव बरं मोजून पाहतो. मोजून हम्म. म्हणजे तुम्हाला मोजता येतं का? मग हा का? हम्म. ऐका ना, हम्म. तुम्ही ना मी गेले का मग मोजा बर का. मी जाते आता, मला लय उशीर झालाय. बर बर जाय हा जाय. बर. जाऊन दे आता. गेली वाटते शांता. जाऊ दे, तिचे लेकरं बाळाही घरी नाही का. मला आहे ना शांतानं लय खुश केलं. हा लय प्रेम दिलं टकाटक. दे आता आहे ना पैसे मोजित नाही. तिनं नेले असतील त्याच्यातून 10,000 काढून. मला विश्वास आहे तिच्यावर. जाऊ दे, मी आता आहे ना थकलोय लय. मी झोपून घेतो आता.